भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. हॅशटॅग शरद पवार म्हणतात, राष्ट्रवादीतून तटकरे प्रफुल्ल पटेल आऊट, अजितदादांचे 35 आमदार शरद पवारांकडे वळले. वस्तादाने तो डाव कसा खेळला बघा. काका लय भारी आहेत राव. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, राजकारण करू नका, अपघात आहे. पण काका जे सांगतात त्याच्या उलट घडवतात. अमोल मिटकारी आणि रोहित पवार हे नेमकं साहेबांच्या उलट बोलले. हा अपघात नाही तर घातपात. आणि तेव्हा काका कुठे होते? काका निवांत हॉस्पिटलात उपचार घेत होते. पवार साहेबांना मानलं पाहिजे. हॉस्पिटलात बसून राजकारणातील सोंगट्या कशा टाकाव्यात हे तुमच्या एवढं डोकेबाज सध्या जगातील सर्वश्रेष्ठ भक्त शरद पवार. मग पवारांनी नेमकं घडवलंय तरी काय? त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. सांगितलं, 80 वर्षाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या, त्या परिस्थितीला संयमानं आणि तितक्याच कणखरपणे सामोरं जाणं, तिच्यावर यशस्वीपणे मात करणं, याचं अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार. उगाच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा, वाजपेयी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाच मानत नाहीत. पुतण्या, ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी तळहाताच्या फोडासारखं जगलं, त्याच्यावरच काळ ओढवला. त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीसे खचले आहेत, खिन्न झाले आहेत अथवा कोलमडले आहेत तसं चित्र दिसलं. पण कोलमडले पण संपले नाहीत ते म्हणजे शरद पवार. परिस्थिती एवढ्या वेगाने बदलत होती. अजितदादांच्या मृत्यूनंतर अगदी भाजपातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिलंकृत होईल की काय अशी शक्यता नव्हे तर खात्री वर्तवली जात होती. आणि एकीकडे दुःख आहे. जो पुतण्या म्हणजे अक्षरशः पुत्राप्रमाणे तो त्या दोघांचं नातेसंबंध, दादा आणि साहेबांचा नातेसंबंध अगदी दादा जाहीरपणे बोलून दाखवायचे, माझ्या काकाच्या कृपेनं माझं सगळं काही चांगलं चाललंय आणि माझा काका तुमच्या बापापेक्षा मोठा आहे असं जाहीरपणे सांगणारे ते दादा होते. एवढं प्रेमाचं नातं त्या दोघांमध्ये आणि त्यातच अजितदादांचा अपघाती जे निधन झालं, या निधनानंतर पवार कुठेतरी कोलमडतील, संपतील, पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या हातून सुटील अशी शक्यता होती आणि तसं राजकीय वातावरणही तयार झालेलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनी अजितदादांचा अपघात नव्हे घातपात आहे असं विधान केलं होतं. पण हा पूर्णपणे मोदी शहांवर म्हणजे केंद्र सरकारवर आरोप होता. शरद पवारांनी तात्काळ लगेच सांगून टाकलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे. त्यांचाच एक नातू रोहित पवार अक्षरशः म्हणजे पत्रकार परिषद घेऊन इत्थंभूत जेवढी माहिती आहे कसे आरोप होत केले त्यांनी. म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये रोहित पवार हा त्यांचा नातू बोलत होता का? तर नाही. बघा, रोहित पवारांनी जेवढे आरोप केले त्या आरोपाला कुठेही शरद पवारांनी कुठेही नाकारलं नाही किंवा त्यामध्ये असत्यता आहे असंही सांगितलं नाही. फक्त त्यांनी हा जो अपघात झालाय त्याला हे तटकरे आणि पटेल कसे कारणीभूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. आणि पवार कुटुंबाला सुद्धा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या त्याचा त्यांना दुःख नाही, त्यांना उलट आनंदच आहे. पण कुठेतरी मग यामध्ये भाजपा आणि हे तटकरे